त्याची बीजं जवळपास 3 वर्षापूर्वी पेरली गेली होती। हेच पक्षाची खरी ओळख ठरतात। तर भारतीय लोकशाहीत पक्ष मोठा की पक्षाचे आमदार धनुष्यबाण लगेच जाणार? धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतो का? जून 2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक बंड झालं। सरकार बदललं, मुख्यमंत्री बदलले आणि शिवसेना नावाच्या पक्षाचे 2 तुकडे झाले। त्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं। अनेकांना वाटलं हा विषय इथेच संपला, पण तसं झालं नाही। कारण गेली 3 वर्षे ही लढाई न्यायालयात सुरूच आहे आणि आता ही लढाई अशा टप्प्यावर आली आहे जिथे एका निरीक्षणाने पुन्हा संपूर्ण राजकीय चित्र बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत असा मुद्दा समोर आला आहे की विधिमंडळ गटावर अंतिम नियंत्रण हे मूळ राजकीय पक्षाचंच असतं। जर अंतिम निकालातही न्यायालयाने हाच दृष्टिकोन कायम ठेवला तर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेल्या शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या निर्णयावर प्रश्न निर्माण होऊ शकतो। मग खरोखरच धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतो का? एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल आणि या एका निकालामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होऊ शकते का? याच विषयाचा सविस्तर आणि सोप्या भाषेत उलगडा आजच्या व्हिडिओत करूया। नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। चला आधी हा संपूर्ण वाद नेमका कुठून सुरू झाला ते समजून घेऊया। कारण आज सर्वोच्च न्यायालयात जे घडत आहे त्याची बीजं जवळपास 3 वर्षापूर्वी पेरली गेली होती। जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील मोठ्या संख्येने आमदारांना सोबत घेत बंड पुकारलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडल्या। काही दिवसातच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। इथपर्यंत हा संघर्ष सत्तेसाठी असल्याचं चित्र होतं। पण सरकार स्थापन झाल्यानंतर हा वाद एका वेगळ्याच टप्प्यात गेला। आता प्रश्न केवळ मुख्यमंत्री कोण एवढाच राहिला नव्हता। खरी लढाई सुरू झाली ती शिवसेना पक्षावर, धनुष्यबाण चिन्हावर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारशावर। यानंतर दोन्ही गटांनी स्वतःलाच खरी शिवसेना असल्याचा दावा केला। हा वाद थेट केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला। आयोगासमोर सर्वात मोठा प्रश्न होता, पक्षाची खरी ओळख कशी ठरवायची? पक्षाच्या संघटनेच्या आधारे की विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारे? दीर्घ सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं। आयोगाने मुख्यत्वे आमदारांच्या बहुमताला महत्त्व दिलं। म्हणजेच ज्या गटाकडे अधिक लोकप्रतिनिधी आहेत तोच पक्षाचा वैध गट असल्याचं आयोगाने मान्य केलं। मात्र उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आणला। त्यांचा आक्षेप एकच मुद्द्यावर होता, आमदार म्हणजे पक्ष नाही। राजकीय पक्ष ही फक्त विधिमंडळातील संख्या नसते। पक्षाची घटना, संघटनात्मक रचना, राष्ट्रीय कार्यकारिणी, अधिकृत पदाधिकारी आणि पक्षाने घेतलेले अधिकृत निर्णय हेच पक्षाची खरी ओळख ठरतात। त्यामुळे केवळ आमदारांच्या बहुमताच्या आधारे पक्षाचं नाव आणि चिन्ह देणं घटनात्मक दृष्ट्या योग्य नाही, असा त्यांचा दावा होता। आता जवळपास 3 वर्षानंतर हीच लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद सुरू आहेत आणि याच सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा न्यायालयासमोर मांडला। सिब्बल यांनी स्पष्ट सांगितलं की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ गट या 2 वेगळ्या संस्था आहेत। एखाद्या पक्षाचे आमदार हे त्या पक्षाचा एक भाग असतात, पण तेच संपूर्ण पक्ष नसतात। 2019 ची विधानसभा निवडणूक हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर लढले आणि निवडून आले। त्यामुळे नंतर काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून पक्षाची मूळ ओळख बदलत नाही। याच युक्तिवादाला अधिक बळ देताना त्यांनी गुवाहाटीतील ठरावाचाही उल्लेख केला। बंडानंतर आमदारांनी एकनाथ शिंदे यांना गटनेता निवडल्याचा ठराव केला होता, पण हा ठराव शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने किंवा मूळ पक्ष संघटनेने मंजूर केलेला नव्हता। त्यामुळे केवळ त्या ठरावाच्या आधारे पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह देणं कायद्याच्या चौकटीत बसत नाही, असा त्यांचा दावा आहे। आणि याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने केलेलं एक निरीक्षण सध्या संपूर्ण प्रकरणाचं केंद्रबिंदू ठरलं आहे। सुनावणी दरम्यान न्यायालयाने असा संकेत दिला की विधिमंडळ गटावर अंतिम नियंत्रण हे राजकीय पक्षांचंच असतं आणि पक्षाने घेतलेला वैध निर्णय हा अंतिम मानला गेला पाहिजे। हे अंतिम निकालातील मत नाही, हे लक्षात घ्यायला हवं। पण न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात एक मोठी चर्चा सुरू झाली आहे।
कारण जर अंतिम निकालातही न्यायालयाने हाच दृष्टिकोन स्वीकारला तर निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाची घटनात्मक वैधता पुन्हा तपासली जाऊ शकते. आता या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयासमोर नेमका पर्याय कोणते असू शकतात? पहिला पर्याय म्हणजे निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवणे. दुसरा पर्याय म्हणजे आयोगाने पक्षाची ओळख ठरवताना कोणते निकष वापरले त्यावर प्रश्न उपस्थित करत हा निर्णय पुन्हा नव्याने विचारासाठी पाठवणे. आणि तिसरा पर्याय म्हणजे पक्ष आणि विधिमंडळ गट यांच्यातील घटनात्मक नातं अधिक स्पष्ट करत भविष्यासाठी एक नवा घटनात्मक निकष निश्चित करणे. त्यामुळे या निकालाचा परिणाम फक्त शिवसेनापुरता मर्यादित राहणार नाही, तर भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षात फूट पडल्यास अशा प्रकरणांमध्येही हा निकाल मार्गदर्शक ठरू शकतो. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर हा निकाल एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. जर न्यायालयाने पक्ष संघटनेला अधिक महत्त्व दिलं तर ठाकरे गटाचा हा दावा अधिक मजबूत होऊ शकतो. पण जर निवडणूक आयोगाचा निर्णय कायम राहिला तर शिंदे गटाला मोठा कायदेशीर दिलासा मिळेल. त्यामुळे ही केवळ न्यायालयातील लढाई नाही, तर महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय समीकरणाची ही लढाई आहे. आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये या निकालाचे पडसाद उमटू शकतात. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर या निकालाचे पडसाद महायुतीतही उमटू शकतात, कारण शिंदे गट हा सध्या महायुतीचा महत्त्वाचा घटक आहे. जर न्यायालयाच्या निकालामुळे पक्ष आणि चिन्हाच्या नावाला नवं वळण मिळालं तर त्याचा परिणाम आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमधील जागा वाटपाच्या चर्चांवरही होऊ शकतो. अर्थात हे सर्व अंतिम न्यायालयीन निकालावर अवलंबून असेल. त्यामुळे केवळ शिवसेनाच नाही तर महायुतीतील राजकीय समीकरणांकडेही आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र एक गोष्ट इथे स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे, सध्या न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली आहेत, अंतिम निकाल दिलेला नाही. त्यामुळे धनुष्यबाण लगेच जाणार किंवा निर्णय उलटणार अशा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य ठरणार नाही. अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाचाच असेल आणि त्यानंतर पुढचं राजकीय चित्र स्पष्ट होईल. पण एवढं मात्र नक्की, गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेली ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या निकालातून फक्त धनुष्यबाण कोणाकडे राहणार हेच ठरणार नाही, तर भारतीय लोकशाहीत पक्ष मोठा की पक्षाचे आमदार या मूलभूत प्रश्नांचं उत्तरही मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे केवळ महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. तुमच्यामध्ये एखाद्या पक्षाची खरी ओळख ठरवताना सर्वात जास्त महत्त्व कुणाला दिलं पाहिजे? पक्षाच्या मूळ संघटनेला की निवडून आलेल्या आमदारांच्या बहुमताला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.